त्यावर ते बोलतील। बरं, दोन्ही बाजूंकडून मराठी महापौर होणार असल्याचा दावा केल्यानं आता मुंबईकर कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली असली तरी कोण किती जागांवर लढणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे। बरं, ज्यावेळी दोन्ही पक्षांना जागा वाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत जागा वाटपाबाबत संकेत देत होते। बरं, तितक्यात उद्धव ठाकरेंनी विषय मोडत जागा वाटपाचा सस्पेन्स कायम ठेवला। त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे, म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत। आता आमचं दोघांचंच घर आहे ना, दार बंद कशाला करायचं निवडणुकीपूर्वी? अरे झालेलं आहे ना जागा वाटप। आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं। नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं। नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। अजून शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ठाकरेंच्या शिवसेनेची जागांबाबत बोलणी सुरू असल्यानं कदाचित उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगण्यापासून रोखलं असावं असं वाटत असतानाच राज ठाकरेंनी फॉर्म्युला जाहीर न करण्याचं कारण सांगितलं। यावेळी त्यांनी आपल्या शैलीत भाजपवर जोरदार निशाणा साधला। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल। एकूणच काय तर या काही काळामध्ये समीकरणं खूप बदललेली आहेत। शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर इच्छुकांची संख्या वाढलीच आहे। सोबतच मनसेतही बरेच इच्छुक आहेत। त्यामुळे आत्ताच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आणि उमेदवाराला हवी असलेली जागा मित्र पक्षाला गेल्यास बंडखोरी व्हायला नको यासाठीच खबरदारी म्हणून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून गुलदस्त्यातच ठेवलेला आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीकडे बोट दाखवत चिमटे देखील काढले आणि फुटाल तर पूर्णपणे संपून जाल असं आवाहन उद्धव ठाकरेंनी मराठी जनतेला केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल। म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे। बरं, यासोबतच उद्धव ठाकरेंनी एकत्र आलो